सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालं आहे। सर्वात आधी महूद गटाची मोजणी होणार आहे। सर्वात शेवटी घेरडी गटाची मोजणी होईल। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह टाउन हॉल सांगोला या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली असून पोस्टल मतदान मतमोजणी 3 टेबलवर स्वतंत्र ठेवलेले आहे। 20 टेबलवर EVM द्वारे झालेल्या मतांची मतमोजणी होणार आहे। त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी BR माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे। सकाळी 8 वाजता कर्मचाऱ्यांना मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। मतमोजणी करण्याअगोदर पोस्टल मतमोजणी होईल। त्यानंतर 20 टेबलवर मोजणी होणार आहे। पहिली फेरी सकाळी 10 वाजता सुरू करण्यात येईल। मतमोजणीच्या पहिल्या 2 फेऱ्या जिल्हा परिषद महूद गट व गणाच्या होतील। तिसरी व चौथी फेरी एकतपूर गट व गणाची होईल। त्यानंतर 5वी, 6वी व 7वी फेरी जवळा गट व गणाची होईल। त्यानंतर 8वी, 9वी व 10वी फेरी कडलास गट व गणाची होईल। 11वी व 12वी फेरी चोपडी गट व गणाची होईल। त्यानंतर 13, 14 व 15वी फेरी कोळा गट व गणाची होईल। 16, 17 व 18वी फेरी घेरडी गट व गणाची होईल। ही सर्व मतमोजणी 20 टेबलवर असून एकूण 18 फेऱ्या घेतल्या जातील। त्यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ आवश्यक असून एकूण 140 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत, पंचायत समिती सांगोला यांनी दिली आहे। मतमोजणी केंद्रावर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। उमेदवाराचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी यांना नियमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे। संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर काटेकोर लक्ष राहणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक सुरक्षा पोलीस बंदोबस्त तैनात केला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी BR माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली आहे। आपण सांगोला पॉलिटिक्स YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।